कुंडेवाळ संघाची सुरुवातीची जोडी मैदानामध्ये येताना दिसत आहे. फलंदाज यस समाधान वासकर आणि समाधान कातकरी. समाधान वासकर आणि समाधान कातकरी हे दोन फलंदाज सुरुवातीला मैदानामध्ये येताना दिसतात. थोडासा उशीर झालाय पण हरकत नाही, जाऊया. काही क्षणातच सुरुवात केली जाईल. एक 10 ते 15 मिनिटं संदीपचा थोडासा उशीर झालाय म्हणून उशिरा का होईना सामन्याला सुरुवात होते. हा थोडासा उशीर आपण वेगळ्या चर्चेने पुन्हा एकदा या उशीर झालेल्या गोष्टीकडे पाहूया. ज्याला म्हटलं जातं आज करे सो कल कर, कल करे सो परसो, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो, जीना है बरसो. समाधान वासकर आणि समाधान कातकरी. समाधान कातकरी यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे सुद्धा मालिकावीरासाठी एक स्वप्नातील दुचाकी वाहन अर्थात बाईक ज्यांनी पटकावलेली आहे. तसेच समाधान वासकर का क्या कहना, AK-47 ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटमधील फलंदाजांमध्ये AK-47 या नावानं ज्या खेळाडूला संबोधलं जातं असे समाधान एकीकडे असतील. म्हणजे दोन्ही खेळाडू गुणवान आहेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं इनामपुरी, ज्यांच्या नावातच इनाम आहे, ज्यांच्या नावातच ते कौशल्य आहे आणि ज्यांच्याकडे गोलंदाजांचा तोफखाना म्हणून अंगद पाटील हे आहेत. अशा या गुणवान खेळाडूंचे हे दोन संघ मैदानामध्ये उतरलेत. स्पर्धाही होणार, सामना रंगणार, पण जिंकणार कोण आणि हरणार कोण हे मात्र येणारे 10 षटक सांगून जाणार आहेत. सामना 5 षटकांचा असणार आहे आणि दुसरे फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील. पहिला गोलंदाज तेज तर्रार अंगद पाटील येत आहेत. सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेट, अंगद टू समाधान. पहिला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतायत. या सामन्याला सावध, सुंदर आणि सुसज्ज अशी सुरुवात. संघाची धावसंख्या होते बिनबाद 1. क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल आपण पाहतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणलाय आणि सिली मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सिली मिड ऑनला. यावेळचा चेंडू गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. वेग असल्यामुळे चेंडू फिरकी घेतोय. उदय चेंडू मात्र गॅदर करतायत. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 निवडली जाते. धावसंख्या होत आहेत बिनबाद 2 धावा. चांगलं क्रिकेट, एक दर्जेदार स्पर्धा आपण एन्जॉय करताय. यावेळेस मात्र थोडीशी शॉर्ट पिच चेंडू करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या डोकरावून खेळायचा होता. झेल होण्याची संभावना इथे मात्र टळली आहे. चेंडू निघून गेलाय. डीप पॉइंट सीमा पार. या दिवसातील पहिला थँक्यू डीजे मास्टर. 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कलांचा अधिदत्ता, बुद्धीचा देवता गणपती बाप्पांचं स्मरण. यावेळचा चेंडू हलक्या हाताने मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू येतोय. चपलाईने सिंगल पूर्ण केली. अरविंद चेंडू मागे येत आहेत. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या होते 7 धावा. 7 धावा. धाव फलकावरती लागल्या जातात. पहिले षटक मार्गस्थ असताना यावेळेस समाधान कातकरी बॅटला ब्रश करून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. कुणाल पाटील टिपतात. झेल पहिला फलंदाज झेल बाद.
पहिला फलंदाज झेलबाद होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज अमित वासकर. अखंड महाराष्ट्राच्या देवघरामध्ये देव पूजण्याची तुम्हा आम्हाला भाग्य ज्या कर्तृत्ववान राजानं दिलं असे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देणार आहे सुमधुर संगीत डीजे मॅडी यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 बाद 7 धावा. यावेळेस अमित हा चेंडू मात्र मिस करतायत. अक्रॉस खेळण्याचा हा जो प्रयत्न होता निर्धाव चेंडू जर आपण पाहिलात टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू किंचितसा उसळी घेतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र मिस जज झाल्यानंतर चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. पहिलं षटक संपलं जात आहे. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना टीम कुंडेवाळ संघाची धावसंख्या 1 बाद 7 धावा. समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची आदा. समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची आदा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. नाम ऐसा करो कि नाम से ही काम हो जाए. काम ऐसा करो कि काम से ही नाम हो जाए. असं खऱ्या अर्थानं नाव आज उल्वेनोड परिसरातील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दर्जेदार स्पर्धा भरवण्याचे एक नामांकित आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे असे संजयजी ठाकूर यांचं गुणगौरव करणारे सुमधुर संगीत आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन म्हात्रे येत आहेत. पहिल्या षटकामध्ये फार चांगली कामगिरी मी म्हणेन. P1चं पहिलं षटक अवघे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असताना फलंदाजाला मात्र तिथे जास्तीत जास्त खुलून खेळण्याचे चान्सेस असतात. पण अशा परिस्थितीत सुद्धा फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं आणि मात्र चांगली गोलंदाजी केली. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. पहिला चेंडू लोअर फुटटॉस स्वीप करण्याचा हा जो प्रयत्न केला जातोय अपील केली जाते पण तोपर्यंत चपळाईने 1 धाव तर पूर्ण होते. आपण संवाद साधू शकता पण संवादातील स जर काढला तर त्याचं रूपांतर वादामध्ये होतं. संवाद साधून आपण चर्चा करा. चला सिंगल मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत जर निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारची पंचांना जर वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. खेळाडूंना कोणालाही रिव्ह्यू घेण्याचा चान्स नसणार आहे. कोणत्या प्रकारचा अधिकार नसणार आहे खेळाडूंना. पण निर्णयामध्ये पंचांना जर काही त्या निर्णयावरती डाऊट असेल तर पंचच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या 8 धावा. स्ट्रायकर येत आहेत अमित वासकर. यावेळचा चेंडू अगदी लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन्स. स्वराज्यासाठी लढले माऊले परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. चेंडू सीमा पार गेला. चौकार मिळतोय. या सत्रातील आतापर्यंत आलेला हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या होते 12. यावेळचा चेंडू ऑफसाइडला काय दर्जेदार स्ट्रोक लगावलाय. अगदी चेंडू डीप कव्हर सीमा पार क्लिअर करतोय. मिळतोय आणखी एक दर्जेदार चौकार. दिलं वचन माताई मा वचन पूर्ण करी. दिलं वचन माताई मा वचन पूर्ण करी. बैलाला ग शिवराला ग बसला बोला बैलाला ग बसला बोला. अतिशय चांगलासा फटका आणि या चौकारानं फलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. अमित वासकर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय परंतु 1 नंबरचे फटके लगावतोय. पहिला लगावला लॉंगॉनच्या दिशेनं बरोबर गॅपमध्ये चेंडू टाकला आणि त्यानंतर लगावला लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार. 3रा कोणता आकडा असेल या चेंडूवर. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघतोय. पंच या चेंडूला अवांतर घोषित करतात आणि या सत्रातील हा पहिला अवांतर चेंडू येतोय गोलंदाज सचिन म्हात्रे यांच्या भात्यातून. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 17 धावा.
यावेळचा चेंडू आता मात्र सूर गवसला असं म्हणेन. अगदी गुडलेन स्पॉटच्या थोडासा किंचितचा अलीकडे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहताय 1 बाद 17 धावा. चरणजी नाईक यांना विनंती आहे, सन्माननीय चरणजी नाईक यांना विनंती आहे, आपण अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हा. यावेळचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू डीप मिड विकेट कडे. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण प्रयत्न असफल. चेंडू सीमा पार. चौकार. स्क्रीनवरती आपण पाहू शकता अगदी चेंडू बाउन्स झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाला थोडासा चकमा देऊन चेंडू निघून गेला सीमा पार. फुल टॉस. यावेळेस मात्र ऑन स्ट्राईकला स्ट्रोक लागवला जातोय. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतायत. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र ओव्हर थ्रो होतोय आणि त्याचा फायदा नक्कीच फलंदाजाने घेतलाय, कारण जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल येत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या साह्याने धावफलक पाहिलं तर पोहोचला जात आहे 23 वर. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी अरुण फलंदाजी करत असताना टीम कुंडेवाळ 1 बाद 23 वर. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. 2 षटकं संपतायत. धावसंख्या 23 धावा 1 बाद 23. तिसरं षटक. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं सत्र आपण पाहताय. कुंडेवाळ विपक्ष इनामपुरी अशा 2 संघांमध्ये चालू असणारा हा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. एकीकडे समाधान वासकर नेहमी कुंडेवाळ संघाच्या माध्यमातून आपण ज्यांना चांगला खेळ करताना पाहतो, तर दुसरीकडे असतील अंगद पाटील इनामपुरी संघाचे एक वेगवान गोलंदाज. दुसरं षटक हाताळण्यासाठी अंगद पाटील येत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक असेल. स्ट्रायकर समाधान वासकर. शॉर्ट पिच चेंडू अगदी घुसून खेळण्याचा हा प्रयत्न केला जातोय, पण वेग जास्त असल्यामुळे फलंदाज हा चेंडू रीड करू शकले नाही. चेंडू जातोय निर्धाव. कोण विसरणार अंगद पाटील यांची गोलंदाजी. रत्नागिरी ट्रॉफी मध्ये जो काही कारनामा केला होता या गोलंदाजाने, तो आम्हा रायगडांना तरी विसरणं नाही, रायगडकरांना तरी विसरणं नाहीये. यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेनं येतोय या सत्रातील पहिला षटकार. अखेर लोहाही लोहे को काटताय. काय फटका लगावला फलंदाज समाधान वासकर यांनी. अंगद पाटील या गोलंदाजावरती लगावलेला हा षटकार आपण पाहिलात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. तुषार फार चांगल्या पद्धतीनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मात्र मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 30 वर येऊन पोहोचले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकर अमित वासकर ज्यांनी आतापर्यंत 3 चौकार लगावलेत. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. तुषार चेंडू मागे येत आहेत. लॉंग ऑनला चेंडू येतोय. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाते, अर्थात 1 बाद 31. 1 बाद 31. नेक्स्ट बॉल.
यावेळेस साईडला खेळण्याचा जो आडव्या बॅटनं प्रयत्न होता, प्रयत्न आपण पाहिला असफल, परंतु चेंडू जर पाहिला तर बराचसा आवाक्याच्या बाहेर निघून जातो. ऑफसाईड टू ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर निघाला आणि पंच मात्र या चेंडूला अवांतर चेंडू घोषित करतात. आणखी एक व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 32. यावेळेस मात्र अगदी सरळ स्क्रीन पर्यंत चेंडू जातोय. चेंडू अडवण्यामध्ये सागर चांगले प्रयत्न करतायत. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 वर आली आहे. ओव्हरऑल आपण जर एका षटकाराचा अपवाद वगळला तर अंगद आता सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि करण्याचा फार त्यांचा मनसुबा आतापर्यंत यशस्वी झाला असं तो म्हणावं लागेल. यावेळेस अमित काय दर्जेदार फटका लगावतायत. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर. आणखी एक दर्जेदार चौकार. मनान दिलदार हाय दिलवाला स्वभाव साधा भोळा दादा बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये संजय ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस रायगड मध्ये संजय ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस ठाण्यामध्ये आयोजकांच्या वतीने चला, ज्या स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करतच आपण कोऑपरेट करायचं आहे. विनंती असेल सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांना, विशेष करून संघनायकांना विशेष सूचना असेल की आपण पूर्ण या स्पर्धेचे जी नियम आहेत, नियमावली आहे ती फॉलो करायची आहे. कार फलंदाज अमित वास्करच्या बाबतीत जर सांगायचं झालं संदीप सर, तर काय दर्जेदार फटकेबाजी लगावतोय आणि प्रेक्षकांचं मन मोहित करतोय. यावरून थोडक्यात म्हणायचं झालं तर अगदी भरमसाठ खर्च करूनच माणसं लग्न करू शकतात असं नाही, तर साध्या पद्धतीने सुद्धा लग्न सुद्धा होतात. याचं उत्तम उदाहरण मी म्हणेन या फलंदाजाने दिलंय. षटकार लगावले तरच धावा येतात असं नाही, तर चौकारने सुद्धा धावा येत असतात आणि तुमची विकेट सुद्धा सुरक्षित राहत असते. याचं उत्तम उदाहरण अमित वास्कर यांनी दिलंय फलंदाजी करत असताना. नक्कीच नक्कीच. कारण पूर्वी असं वाटत नव्हतं की साध्या पद्धतीने लग्न होतील, पण कुठेतरी काहीतरी गमवावं लागतं आणि त्याच्यानंतरच माहिती पडतं की असं होऊ शकतं. हरकत नाही, आपण स्पर्धा एन्जॉय करूया. कारण अलीकडच्या काळामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर या आजारानं माणसाला माणसासारखं जगायला शिकवलं, जिथे मानवता धर्म राखायला शिकवलं. हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आणि ते मात्र पाहायला मिळालं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. चौथं षटक. चौथ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत मिलिंद म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 14. हे चौथं षटक. यावेळेस मात्र फलंदाज समाधान अगदी बॅकफुटला येऊन चेंडू फाईन खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण ऑप्शनल स्ट्रोक जो त्यांचा असतो नेहमी तो खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू परफेक्ट रीड करू शकला नाही. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे 37 धावा. मिलिंद, क्या बात है, डबल एम, जबरदस्त. मिलिंद म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू थोडासा शॉर्टपिच करण्याचा प्रयत्न केला, दुसरा चेंडू अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू आतापर्यंत 2 चेंडू व्हेरिएशन मध्ये टाकले गेले. त्याचा फायदा गोलंदाजाला झाला असं म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही. हा चेंडू, तिसरा चेंडू सुद्धा आपण पहा टेक ऑफ झाल्यानंतर किंचिसा उसळी घेतोय आणि मात्र फलंदाजाला हा चेंडू सुद्धा फसून जातोय. निर्धाव चेंडू आपण रिप्ले पाहू शकता. यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठ्या विकेटचं पतन. समाधान वास्कर बॅक टू द डगआउट.
विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज आपण पाहिला कुंडेवाळ संघाचा समाधान वासकर यांच्या स्वरूपात मैदानातून बाहेर, ज्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकता ज्यांनी समाधान वासकर यांनी 12 चेंडू फेस केले, 15 धावांचं योगदान दिलं. पण अपेक्षित असा खेळ समाधान यांचा या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाही. त्यांच्या फलंदाच्या दृष्टीने आपण विचार केला तर यावेळचा चेंडू मिलिंद, यावेळेस मात्र थोडासा चेंडू आवाक्याच्या बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून चाललाय. पंच या चेंडूला व्हाईट बॉल घोषित करतायत आणि आतापर्यंत रिलीज केलेल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च नव्हती, पण त्यानंतरचा चेंडू मात्र अव्वांतर येतोय. धावा संख्या होती 38 धावा. नियंत्रित गोलंदाजी म्हणजे नक्की तरी काय याचं उत्तम उदाहरण देत आहेत मिलिंद म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी. फक्त एक आव्हांतर चेंडूचा अपवाद वगळला संदीप सर तर काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही फटका फलंदाजाला खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न सुद्धा करून देत नाही या गोलंदाज. स्ट्रायकर आहेत मयूर वासकर, 4थ्या क्रमांकावरती आलेत मयूर. यावेळेस मयूर ऑनसाइडला स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक अरविंद टिपतात झेल आणि आणखी एक फलंदाज झेलबाद. विरमावलीचे किरपेशी झालं कोली लोकांचं नाव. एक विरमावलीचे किरपेशी झालं अग्री कोल्यांचं नाव. आम्ही मुंबईचं राजा दर्या दिलाचं राज. आम्ही मुंबईचं राजा दर्या दिलाचं राज. नक्कीच सर, फार कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं मिलिंद म्हात्रे यांचं, ज्यांची गोलंदाजी आपण पाहिली तर एक यशस्वी षटकाची सांगता या सत्रातील झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या मिलिंदनं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त अवांतरच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली आणि महत्वाची 2 सफलता ज्यांनी मिळवल्या. काय दर्जेदार गोलंदाजी. शेवटचं षटक असेल या सत्रातील, हाणामारी करावीच लागणार आहे आता, नाही तर कधी नाही अशी परिस्थिती असेल. कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा स्कोअर बोर्डवरती आल्या आहेत. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना कुंडेवाळ संघाच्या, पण फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे अमित वासकर. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय, परंतु 1 नंबरची फलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. अमित यावेळेस मात्र गडबडतायत. अगदी आउटसाइड टू ब्लॉक करण्याचा प्रयत्न असा अगदी ऑफस्टंपच्या बाहेर केला जातोय. त्याचा फायदा नक्कीच झालाय अरविंद पाटील यांना. अरविंद झेल टिपल्यानंतर तेच अरविंद स्वतः गोलंदाज म्हणून येत आहेत. चांगली गोलंदाजी, अगदी प्रॉपर गोलंदाज घेऊन मी म्हणेन आज इनामपुरी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. यावेळचा चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक, बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू पाहिला तर मिड ऑन कडे येतोय. स्वतः अंगत तिथे आहेत, सिंगल मिळतीये आणि या सिंगलच्या साह्यानं थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीनं का होईना 1 धाव मिळाली जाते. संघाची धावसंख्या 39. 3 बाद 39 अशी वर्तमान स्थिती आपण पाहताय कुंडेवाळ संघाची. पण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही. त्यामुळे अजून बराचसा काही सामना बाकी आहे. या सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात आहे असं म्हणावं लागेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल अजूनही या सत्रातील विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी. अरविंद गोलंदाज अजून 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करणार. स्ट्रायकर संतोष कातकरी असताना यावेळचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक लावायचा. चेंडू पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. सिंगल मिळतीये, चपळाई दाखवली जाते, पण फक्त सिंगलनं समाधान इथे मानावं लागलंय. संघाची धावसंख्या होती 40 धावा. संतोष कातकरी वैयक्तिक खातं खोलतात सिंगलनं. स्ट्रायकर पुन्हा एकदा फलंदाज अमित वासकर एक आक्रमक आहेत. एक महत्वाची सूचना असेल, पुढील सामना भंगारपाडा आणि RCC पेठ या 2 संघांमध्ये आहे. पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. यावेळेस मिस जज झालाय फलंदाज. चेंडू शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते. संघाची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या 41 वर 3 बाद 41.
यावेळेस लेग बिफोरचा अपील पंचांनी मात्र उचलून धरलाय. इथे पाहिला तर फलंदाज संतोष कातकरी. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे नाहाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोय देव येतोय देव येतोय दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोय दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोय दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोय दैवत छत्रपती भक्ती झाली. आणखी एक फलंदाज लेग बिफोर विकेट LBWच्या स्वरूपात 5व्या क्रमांकावरती येणारा संतोष कातकरी बाद होत आहेत. 6व्या क्रमांकावरती विशाल भोईर येताना दिसत आहेत. गोलंदाज अरविंद सुद्धा काय दर्जेदार गोलंदाजी करताना. यावेळचा चेंडू अगदी थांबून पॉइंटच्या दिशेने खेळला जातो. चेंडू डीप पॉइंटकडे क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले जात आहेत. तोपर्यंत सचिन गडबडले जात आहेत. 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेत आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाज होत आहेत धावबाद. आणि इथे आपण पाहतोय पहिलं सत्र संपलं जातं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम कुंडेवाळ संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. ती म्हणजे 4 बाद 44 होत आहेत आणि 45 आव्हान असणार आहे. 4 बाद 44 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लागल्यात आणि 45 धावांचं आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये असणार आहे इनामपुरी संघाला. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना यापुढील सामन्यासाठी केली जात आहे. RCC पेठ आणि भंगारपाडा दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरितच मंचाशी संपर्क साधायचा. जाऊया दुसऱ्या सत्राकडे काय घडणार हे ऐकण्यासाठी आपण आमचे सिनियर समालोचक संदीपजी पाटील मुरबी यांच्याकडे. धन्यवाद. नप्पी तुली गेंदबाजी किसे कहते हैं, इसका ज्वलंत उदाहरण चित्तौड़ पे 5 ओवर में कुंडेवाल टीम को 44 रनों के अंदर रोकने का प्रयास किया. तो 45 रनों का लक्ष्य यहां पर रखा गया है टीम KPC इनामपुरी के सामने. लेकिन देखना है ये 45 रन बचाने में किस तरह से यहां पर कोशिश रहेगी कुंडेवाल टीम की, और ये 45 रन चेस करने में किस तरह से यहां पर तैयारी रहेगी KPC इनामपुरी टीम की. आने वाला वक्त ही तय कर पाएगा. निश्चित तौर पे इस मुकाबले के बाद अगले मुकाबले की तरफ जरूर यहां पर हम बढ़ेंगे. बंगारपाड़ा बनाम RCC पेठ इनके बीच में जो अगला मुकाबला होगा. तर सन्माननीय पाहुणे यशवंत उलवेकर, यशवंत ओवलेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केले जात आहे. तर यशवंत ओवलेकर साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती. तर पुढचा सामना असेल भंगारपाडा आणि पेठ या 2 संघांमध्ये. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
प्रसाद जी, निश्चित तौर पे एक अच्छा मुकाबला होने की आशंका हम जरूर करेंगे, ताकि जिस तरह से सुबह के सत्र में जो पहला मुकाबला होता है काफी कांटो भरा जरूर देखने को मिलता है। और निश्चित रूप में जहां पर 45 का पीछा करने आरंभिकता की जोड़ी बीच मैदान के अंदर केपीसी इनामपुरी टीम की तरफ से यहां पर आ चुकी हैं। एक तरफ रायगढ़ टेनिस क्रिकेट में जिन्होंने अपने नाम का तहलका मचाया है, छोटे से गांव से उभर कर सामने आए हुए खिलाड़ी अंगद पाटिल, आज जिनका काफी बड़ा नाम हो चुका है क्रिकेट की टेनिस दुनिया में। तो निश्चित रूप में दूसरी तरफ हम देख रहे हैं कुंडबहाल टीम दो हाथ करने के लिए यहां पर तैयार है। इस बीच कुणाल पाटिल और अंगद पाटिल, तो जरूर केपीसी इनामपुरी टीम के बिग सपोर्टर सम्माननीय गजानन शेठ पाटिल, मारुति शेठ पाटिल, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे यदि यहाँ पर मैच देख रहे हैं, निश्चित रूप में यदि यहाँ पर आए हैं तो उनसे गुजारिश है कि आइए, मंच के ऊपर आपका स्वागत है। कुंडवाल टीम की तरफ से यहाँ पर आरंभिक गेंदबाज संजय वास्कर का इस्तेमाल यहाँ पर किया गया है P1 के अंदर। सामने बल्लेबाज अंगद पाटिल। इस मैच के लिए अंपायर करुणा कोट्यान सर और कल्याणी घोरपड़े सर, दो प्रोफेशनल अंपायर इस मैच के लिए। पहली गेंद थी, थोड़ी सी यहाँ पर निश्चित रूप में बैकफुट के ऊपर जरूर आए थे, कट करने का प्रयास किया, शॉर्ट से लिमिट ऑफ के ऊपर गेंद को रोकने का प्रयास किया मयूर ने, लेकिन कोई रनों की गुंजाइश नहीं है, रन लेने की कोशिश नहीं हुई। डॉट गेंद की समाप्ति। और यहां पर रिवर्स खेलने का प्रयास, लेकिन यहां पर पहला विकेट का पतन होता हुआ अंगद पाटिल बैक टू द पैविलियन। काफी बड़ा झटका, क्लीन बोल्ड हो चुके हैं। तर एक विशेष सूचना आहे, आम्हाला आयोजकांच्या वतीने सूचना येते, पुढचा सामना जो आहे भंगारपाडा आणि पेठ या दोन संघांमध्ये जर लेट झाले तर दोन्ही संघांच्या एक एक ओव्हर मध्ये कटौती केली जाईल याची नोंद घ्या। आयोजकांच्या वतीने सूचना येते, तर नक्कीच दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी आपण उपस्थित राहा। प्रसाद, जरूर यहाँ पर मानो 45 रनों का लक्ष्य का पीछा करना, ऐसे में जो अंगद पाटिल ने छेड़छाड़ी की थी कहीं ना कहीं उनकी टीम के ऊपर आ चुकी है, क्योंकि रिवर्स स्वीप करने का प्रयास था और गेंदबाज को लाइन मिली जिन्होंने क्लीन बॉल किया और काफी बड़ा झटका लग चुका है केपीसी इनामपुरी टीम को। अंगद के रूप में नए बल्लेबाज अक्षय, लोअर फुल टॉस थी, लेकिन ये देखिए क्या बढ़िया प्रयास हो रहा है गेंदबाज का, बिल्कुल यहाँ पर मौका नहीं दे रहे हैं। जिस तरह से जो उम्मीदें जताई हैं उस उम्मीद के ऊपर बिल्कुल यहाँ पर खरे उतरते हुए गेंदबाज। इस बीच गेंद फुल टॉस थी, लेकिन यहाँ पर अक्रॉस द लाइन होकर खेलने की कोशिश की, गेंद गई सीमा का बाहर, 4 रन। और यहां से अक्षय पाटिल के बल्ले से निकलता हुआ पहला चौका, 4 रनों के साथ अपना खाता खुला करते हुए। ये देखिए यहां पर बिल्कुल जगह से खड़े खड़े खेलने का प्रयास था, डॉट गेंद की समाप्ति। क्या बेहतरीन प्रयास हो रहा है, जिस तरह से इनामपुरी टीम के गेंदबाज मिलिंद ने गेंदबाजी की थी उसी के नक्श कदम के ऊपर कदम डालकर गेंदबाजी हो रही है। ओहो, क्या बढ़िया गेंद, ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद थी, सम्मान पूर्वक इस गेंद को खेला था। जब तक फील्डर इस गेंद को फील्ड करे तब तक महज मिली सिंगल 1, और इसी के साथ पहले ओवर का
खेल हुआ समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर केपीसी इनामपुरी टीम पहुंचे 5 के ऊपर। अब 24 गेंदे और 40 रनों की जरूरत, 45 का पीछा करते हुए यहाँ पर केपीसी इनामपुरी टीम यहाँ पर इस बीच मैच हम देख रहे हैं कुंडे बहाल बनाम इनामपुरी, एक बेहतरीन मुकाबला। देखना है अंतिम क्षणों तक क्या होगा इस मैच का हर्ष। दर्शकों की तादाद बढ़ रही है क्योंकि आज देखे जाए तो काफी अच्छे मुकाबले हैं। पहला मुकाबला हम देख रहे हैं इनामपुरी बनाम कुंडे बहाल, दूसरा मुकाबला बंगारपाड़ा बनाम पेट, तीसरा मुकाबला ओवले बनाम पोसरी और चौथा मुकाबला कामोटे बनाम देवांश चिंचपाड़ा। ऐसे 8 टीमें आज यहाँ पर खेलते हुए नजर आएगी। गेंदबाजी में यहाँ पर दूसरे ओवर का इस्तेमाल समाधान कातकरी का किया है, लेकिन ये देखिए काफी बेहतरीन तरह से इस गेंद को खेला था बल्लेबाज अक्षय पाटिल ने। अब अक्षय के ऊपर काफी यहाँ पर जिम्मेदारी है क्योंकि 1 डाउन के ऊपर जो भी प्लेयर्स मैदान के ऊपर उतरता है तो निश्चित रूप में एक आक्रामक प्लेयर्स के नाम से जाने जाते हैं और बिल्कुल वही पहचान यहाँ पर अक्षय पाटिल दिखाते हुए। और ये देखिए क्रॉस होकर खेलने की कोशिश, डायरेक्ट हिट लगाने का प्रयास, लेकिन इस समय हिट तो नहीं हुआ बल्कि 1 रन मुश्किल भरा मिला है क्योंकि केपी यहां पर काफी मुश्किल दौर में थे क्योंकि एक आक्रामक खिलाड़ी जरूर हैं और बहुत देर बाद मौका मिला है इस समय स्ट्राइक को रोटेट करने का कुणाल पाटिल को। गेंदबाज समाधान कातकरी फिर से एक बार उठाने का प्रयास, लेकिन ये देखिए और ये देखिए दोनों के बीच में बिल्कुल तालमेल नहीं था। यदि मिड ऑफ का जो खिलाड़ी था शॉर्ट मिड ऑफ का, यदि ध्यान होता तो निश्चित रूप में नॉन स्ट्राइक एंड के ऊपर थ्रो होता तो शायद यहां पर अक्षय पाटिल बैक टू द डगआउट हो सकते थे, लेकिन यही होता है जल्दबाजी में कहीं का थ्रो कहीं किया जाता है और वही यहां पर निश्चित रूप में किस्सा मैदान के अंदर नजर आया। मारने का प्रयास, लेकिन ये देखिए फिर से एक बार थोड़ी सी स्लोअर गेंद थी, चेंज ऑफ स्पेस किया था, बिल्कुल खड़े खड़े खेलने की कोशिश की थी कुणाल पाटिल ने, बीट हुए और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर 8 रन। इस बीच एक गेंद बल्ले का अंदर निशा और इसी के साथ कुणाल पाटिल की पारी का तो ये देखिए यहां से कुणाल पाटिल भी कुछ नहीं कर पाए अपने टीम के लिए, जैसे कि अंगद पाटिल जो 0 के ऊपर आउट हुए और कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किल में आई थी केपीसी इनामपुरी टीम, लेकिन उसके बाद पारी को संवारने की कोशिश की अक्षय पाटिल ने और उसके बाद कुणाल पाटिल भी नहीं कुछ कर पाए और ऐसे में 2 विकेटों का नुकसान हो चुका है। रनों की बात करें तो 8 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, क्योंकि 45 रनों का पीछा करना इस मैदान के अंदर ज्यादा देखा जाए प्रसाद जी तो बड़ा टारगेट भी नहीं कहा जा सकता था, लेकिन यहां पर कुंडेवाल टीम की गेंदबाजी देखकर ये टारगेट भी अब बड़ा दिखने लगा है। क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है, जैसे कि पहला और फेंका था संजय भास्कर ने जिन्होंने 5 रन खर्च किए थे, 1 सफलता प्राप्त की थी और उसके बाद समाधान कातकरे ने दूसरा और फेंका जिन्होंने यहां पर 3 रन दिए और 1 सफलता प्राप्त की। क्या लाजवाब गेंदबाजी। 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 45 का पीछा करते हुए केपीसी इनामपुरी टीम पहुंची 8 के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। 18 गेंदे और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। 18 गेंदे 37 रन। अगला मुकाबला जरूर हम कॉल करना चाहेंगे आरसीसी पेट टीम के कप्तान और भंगारपाड़ा, इन दोनों टीमों के कप्तान से गुजारिश है, आयोजनकर्ताओं की तरफ से आपको सूचना दी जा रही है
कि टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। तो देखना है 18 गेंदे 37 रन, 2 ओवर के बाद सिर्फ 8 रन केपीसी इनामपुरी टीम के स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार संजय वास्कर का इस्तेमाल किया, ऑन साइड में यहां पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेलने की कोशिश की, लेकिन जब तक फील करें तब तक एक ही रन यहां पर प्राप्त करते हुए बल्लेबाज अक्षय पाटिल, और इससे 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 9 के ऊपर। मिलिंद संदेश मात्रे फिर से एक बार खेलने के लिए तैयार। राउंड विकेट, लेकिन ये गेंद यहां पर हल्के हाथों से कवर की तरफ से खेलने की कोशिश की, जब तक यहां पर गेंद की तरफ पहुंचे तब तक 1 रन जरूर मिला है, और इस 1 रनों के साथ ही साथ टोटल दोहरे अंकों में पहुंचता हुआ 10 के ऊपर। अब 10 का दम दिखाना होगा, क्योंकि यहां से अब समीकरण धीरे धीरे बदलता नजर आ रहा है केपीसी इनामपुरी टीम के लिए। बड़े हिट आना बेहद जरूरी होगा। यदि इस मैच के अंदर बने रहना है तो निश्चित रूप में आक्रामकता के पारे अब किसी एक बल्लेबाज को खेलना बेहद जरूरी होगा। लेकिन क्या ऐसा होने देंगे कुंडेवाल टीम के गेंदबाज संजय वास्कर, जो एक लाजवाब बढ़िया गेंदबाजी का प्रात्यक्षिक यहां पर दिखाते हुए नजर आ रहे हैं। उठाने की कोशिश फिर से एक बार लॉन्ग ऑन के क्षेत्र में, लेकिन जब तक इस गेंद को फील्ड करे तब तक निश्चित रूप में 1 ही रन मिलेगी, और इससे 1 रनों के साथ स्कोर 11 के ऊपर जा पहुंचता हुआ। 14 गेंदें अब जीतने के लिए 34 रनों की जरूरत। और ये देखिए यहां से अक्षय पाटिल बैक टू द डगआउट, क्योंकि जिस तरह से रनआउट के रूप में खिलाड़ी आउट हुआ है, एक तीसरे विकेट का पतन होता हुआ अक्षय के रूप में। तो यहां से पूरी तरह से मुश्किल में पड़ती भी नजर आ रही है टीम केपीसी इनामपुरी, क्योंकि जिस तरह से वो अंगद का एक गलत शॉट कितना महंगा साबित हुआ प्रसाद जी इस मैदान के अंदर, इसका उदाहरण हम देख रहे हैं। लेकिन उसके बाद कोई भी ऐसा बल्लेबाज दिखाई नहीं दिया अक्षय को छोड़कर कि जो इस मैच के अंदर शिरकाव कर सके। इसके साथ एक और डॉट गेंद की समाप्ति, 3 ओवर का महज खेल समाप्त होता हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर आना चुके 11। अब जीतने के लिए बची हुई 12 गेंदें और 34 रनों की जरूरत। तो 3 ओवर के बाद जो यहां पर आपके 12th मैन थे, खुले मैदान के अंदर यदि आपके खिलाड़ियों ने पानी की मांग की तो आपको ही जाना होगा। तो ऐसा लग रहा था एक तरफ कि 45 रन इस मैदान के अंदर कुछ ज्यादा टारगेट नहीं है, क्योंकि कल के बहुत से ऐसे मुकाबले हमने देखे, बड़े बड़े टारगेट को यहां पर पार किया गया। लेकिन आज के दिन में जो गेंदबाजी केपीसी इनामपुरी टीम ने की थी, 44 के अंदर रोकने का प्रयास किया कुंडेवाल टीम को, लेकिन कुंडेवाल टीम ने क्या जवाब दिया? ईंट का जवाब यहां पर पत्थर से दिया है मेरे हिसाब से, क्योंकि जैसी गेंदबाजी इनामपुरी ने की उससे बेहतर गेंदबाजी यहां पर कुंडेवाल टीम के गेंदबाज संजय वास्कर और समाधान कातकरी के माध्यम से नजर आई है। अब 12 गेंदें 34 की दूरी है, 12 गेंदें 34 रन जीतने के लिए। अभी भी यहां पर बड़े हिट आते हैं तो निश्चित रूप में इस मैच के अंदर शिरकाव हो सकता है। और लेकिन यहां पर तुषार पाटिल के बल्ले से निकलता हुआ शानदार चौका।
तो अब यहां पर तुषार पाटिल ने अपने बल्ले का फेस खोला है, चौका लगाकर निश्चित रूप में आशाएं जीवित की हैं। तुषार पाटिल के अंदर वो क्षमता है प्रसाद जी, क्योंकि जिनकी पारी निश्चित रूप में किरौली के मैदान के ऊपर हमने देखी थी, बीच बॉल में फंसी हुई टीम थी, लेकिन उस बीच बॉल से निश्चित रूप में 2019 में इसी खिलाड़ी ने अपने टीम को निकाला था। अब यहां से 2 चौके आ चुके हैं और इन 2 चौकों ने कहीं ना कहीं मैच को एक अलग मोमेंट में के ऊपर लाकर खड़ा किया है और इन 2 चौकों के साथ स्कोर आगे आता हुआ 19 रनों के ऊपर। अब जीतने के लिए 26 की दूरी है। व्यासपीठावरती सन्माननीय दयानंद म्हात्रे ओवले यांचं इथे आगमन झालंय, ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। तो अब यहां से कहीं ना कहीं तुषार पाटिल ने पूरी तरह से अपने टीम को आशा दिलाई है। अब यहां से गेंदबाजी की बात करें तो संतोष कातकरी फिर से एक बार, ये गेंद थोड़ी सी पटकी भी गेंद थी, थोड़ा सा उछाल था गेंद में, निश्चित रूप में हुक करने की कोशिश जरूर थी, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति। रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर हम देख रहे हैं 19 रन, अभी भी 26 रन दूर हैं जीत से। यहां पर केपीसी इनामपुरी टीम, गेंदें बची हैं 9 गेंदें 26 रन। और यहां से क्या बढ़िया लॉब किया है, गेंद गई सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए दंदनाता हुआ छक्का। क्या बढ़िया यहां पर पारी को संवार रहे हैं बल्लेबाज तुषार पाटिल। निश्चित रूप में जरूरत थी, कहीं ना कहीं एक खिलाड़ी को यहां पर ऐसे टिक कर खेलना चाहिए था। निश्चित रूप में पूरी तरह से जिम्मेदारी को अपने कंधों के ऊपर लेकर खड़े हुए हैं यहां पर केपीसी इनामपुरी टीम के बल्लेबाज तुषार पाटिल। फिर से एक बार गेंदबाज तैयार, संतोष की गेंद उठाने का प्रयास देखना है और यहां से देखना है 2 रन। तो जरूर यहां पर हमारे आयोजनकर्ता कुछ बातचीत कर रहे हैं, अंपायर है, थर्ड अंपायर की बिल्कुल पास से मांग की गई है, निर्णय जरूर होगा। क्या मैच यहां पर हो रही है, तो 2 रन काढले का? एक मिनिट, किती रन काढले बघ? एक कंप्लीट झाले आणि सेकंड तिकडे गेले, म्हणजे 2 धावा। तो 2 रन मिले और इन 2 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 27 के ऊपर। अब जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। तुषार फिर से एक बार, और यहां से पूरी तरह से स्टंप को दिखाया था, निश्चित रूप में गेंदबाज भी शातिर थे और यहां से निश्चित रूप में जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पर हासिल करते हुए गेंदबाज संतोष कातकरी। या डेंजर बॉलरनी, या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली।
तर नक्कीच आयोजकांच्या वतीने सूचना येते आरसीसी पेठ टीमला शेवटचा कॉल आहे. भंगारपाडा संघ तिथे उपस्थित आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आहे कि अपन लगेच तातडीने टॉस साठी यायचं आहे. तो जीत के लिए आप समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है. 6 गेंदे और 18 रन चाहिए. 6 गेंदे 18 रन. प्रसाद सर, यदि ऐसी पहले बल्लेबाजी होती शुरुआती 3 ओवर के अंदर तो 3 बड़े हिट भी आते तो भी मैच के अंदर पूरी तरह से शिरका हो सकता था. लेकिन बीच में चौथी ओवर में अच्छा समाचार लिया था तुषार पाटिल ने, क्योंकि इस चौथी ओवर में 16 रन आए और यहां से टारगेट को निश्चित तौर पे सामने लाकर खड़ा किया. अब यहां से अभी भी समीकरण की बात करें तो 6 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 18 रन चाहिए. अरविंद पाटिल और संदेश म्हात्रे, इन दोनों बल्लेबाजों के ऊपर आप पूरी जिम्मेदारी आन पड़ी है. लेकिन गेंदबाजी के तौर पे समाधान वास्कर, एक मंजब एक खिलाड़ी जिनके नाम से टीम जानी जाती है, कुंडे बहाल, वही समाधान वास्कर इस समय गेंदबाजी के तौर पे. मोर द विकेट और यहां से इसके साथ डॉट गेंद की समाप्ति. बढ़िया गेंद. 5 गेंदों का खेल में से बचा हुआ है और जीतने के लिए 18 रनों की अभी भी दरकरार. 5 गेंदे 18 रन. मुश्किलात बढ़ती हुई जरूर नजर आ रही है, लेकिन यहां से इस वक्त कारपेट के माफिक खेला हुआ शॉट था, लेकिन 1 ही रन मिलेगी. इक्का दुक्का से यहां पर काम चलने वाला नहीं है केपीसी इनामपुरी टीम का. यदि मैच को जीतना है तो निश्चित रूप में बड़े हिट आना बेहद जरूरी होगा. और ऐसे में देखा जाए तो आप सामने अरविंद, जीतने के लिए 4 गेंदे और 17 रनों की जरूरत. 4-17 का समीकरण. उठाने का प्रयास और इसी के साथ फिर से एक बार डॉट गेंद की समाप्ति. पूरी तरह से मैच के अंदर सिरकाव करते हुए टीम कुंडे बहाल, समाधान वास्कर अंतिम ओवर यहां पर फेंके जा रहे हैं. 3 गेंदे निर्णायक रूप में फेंकते हुए नजर आ रहे हैं. अब यहां से 3 गेंदे 17 रनों की जरूरत. बड़े 3 हिट. तो इसके साथ एक और डॉट गेंद की समाप्ति. ऐसा नहीं लग रहा था कि केपीसी इनामपुरी टीम इस मैच को अपने हाथ से गवा देंगे, लेकिन शुरुआती उनका खेल काफी खराब नजर आया. बड़े हिट आना बेहद जरूरी था, वो शुरुआत में नहीं आए क्योंकि किसी भी बल्लेबाज ने ऐसी कोशिश नहीं की. सिवाय देखा जाए तो अक्षय ने अच्छा प्रयास किया था, उसके बाद तुषार पाटिल ने अच्छी उम्मीद जताई थी, लेकिन यहां पर फिनिश नहीं कर पाया. लेकिन अरविंद पाटिल के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन छक्का. आप जीतने के लिए 1 गेंद और 11 रनों की जरूरत. 1 और 1 11. 1 गेंद 11 रन. क्रिकेट है, अनिश्चित भरा खेल हमेशा माना जाता है, क्योंकि जब तक अंतिम गेंद फेंके नहीं जाते तब तक कुछ कहा नहीं जा सकता है. उठाने का प्रयास, लेकिन बल्लेबाज आउट. और इसी के साथ 45 के टारगेट को क्या बखूबी के साथ यहां पर बचाया है टीम कुंडे बहाल ने. जीत की हार्दिक बधाई देते हैं यहां पर टीम कुंडे बहाल टीम को, और इस श्रृंखला में हिस्सा लिया केपीसी इनामपुरी टीम का हम शुक्रिया अदा करते हैं. तो जरूर दोनों टीमों का शुक्रिया अदा करते हैं. अच्छा खेल उन्होंने यहां पर इस मैदान के अंदर दिखाया. तो जरूर इस मैच के मैन ऑफ द मैच उमेश भुईर हमें जानकारी देते हुए तो जरूर कुंडवाल टीम की जो शुरुआती पारी काफी लढखडाई थी, तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सेकंड हँड करून मैदान सोडायचं आहे, याची नोंद घ्या. शुरुआत में जो पारी